परळीच्या कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो पार पडला आणि युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी रोड शो काढलेला आहे। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिंदेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय। एकनाथ शिंदेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। मराठी पट्टा आहे पूर्णपणे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला भेटतो। वरळी कोळीवाड्यापासून तुम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे। भूमिपुत्रांचा कोळीवाडा आहे, तिथून सुरू झाला आणि भूमिपुत्रांना न्याय महायुतीने दिलाय आणि या ठिकाणी आता हे सगळं बीडीडी चाळी आहेत। इथे आमच्या उमेदवार सोनाली सावंत आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आपण पाहतोय की सर्वजण या कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। जनता रस्त्यावर आहे, लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत आणि लोकांनी ठरवलेलं आहे की मुंबईमध्ये जे आम्ही 2.5 वर्ष 3.5 वर्षामध्ये मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्रजी 1 वर्षाचा जो काळ आपण पाहिला तर 3.5 वर्षामध्ये केलेलं काम मुंबईकरांच्या समोर आहे। केलेले रस्ते आहेत, सुरू केलेली मेट्रो आहे, सिव्हिल ट्रीटमेंट प्लांट आहे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, ही सगळी कोस्टलची कामं आहेत, क्लस्टरची कामं आहेत, या इमारतींचा पुनर्विकास आहे। हे सगळं जे हक्काचं घर मुंबईकरांना पाहिजे। मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय, त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम महायुती करणार आणि म्हणून लोकांनी ठरवलंय महायुतीच्याच उमेदवारांना विजयी करा। आपण आता ज्या भागातून जातो तिथला पुनर्विकासासाठी तुम्ही विशेष प्रयत्न केले। आता नवीन इमारतीमध्ये वरळीकर जो बीडी चाळीत राहणार तो राहायला गेलाय आणि तो तुम्हाला इथे भेटायला देखील येतोय। महिला ज्या राहायला गेल्या त्या औक्षण करतायत तुमचं, त्याचा आनंद आम्हाला आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून जे रखडलेलं काम होतं ते आम्ही पूर्ण केलं आणि त्यामुळे त्यांना हक्काचं घर मिळालं, याचं समाधान आम्हाला आहे। आणि असे जे पुनर्विकासाचे प्रकल्प आहेत अनेक वर्ष रखडले, त्यांना हक्काचं घर देण्याचं काम महायुती करेल। एकनाथ शिंदे म्हणजे शब्द पूर्ण करणारा नेता आणि संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला लाडका भाऊ म्हणून ओळखलं जातं। तुम्ही शब्द पूर्ण केला आणि ते शब्द पूर्ण केल्यामुळे वरळीकर एक तुमच्याकडे दिलेला शब्द पाळणारी महायुती आहे आणि म्हणून लोकांना विश्वास आहे की आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि जे केलंय तेच बोलतोय। सुमेश जाधव, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, वरळी, मुंबई।